श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांना अनुभव हे अगदी 100% येत असतात. फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार व्हायला उशीर लागत असतो. कारण नेहमीच प्रत्येकाची भक्ती ही लगेच स्वामींपर्यंत पोहोचत नसते, परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव मात्र स्वामी त्या भक्तांच्या आयुष्यात चमत्कार मात्र 100% हे करतच असतात. कारण श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की स्वतःकडे कधीच कोणत्याही भक्ताचे काहीच ठेवत नाहीत. एकदा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ कमेंट जरी केली तरी देखील योग्य वेळ आली की त्याचे स्वामी हे त्या भक्ताला नक्कीच देऊन टाकत असतात. त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये खूप सुंदर सुंदर असे चमत्कार हे भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी करत असतात. आजचा अनुभव देखील खूप सुंदर आहे आणि आजचा अनुभव एका ताईंचा अनुभव आहे. त्या स्वामी भक्त ताई या कर्नाटक राज्यामधील राहणाऱ्या आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत, चला तर मग जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव सांगायचा आहे. हा, होय हो. नाव सांगायचंय का? नाही नाही, नाव नाही सांगणार मी. बरं, जिल्हा तालुका राहता ते ठिकाण काय सांगायचंय? म्हणजे मी कर्नाटक, म्हणजे माझं राज्य, मी कर्नाटक राज्यातून बोलते. बरं बरं. कर्नाटक राज्यातून बोलते मी ताई, पण दुसरं काही सांगत नाही मी. बरं बरं, चालेल ना. हा, किती दिवस झाले स्वामी? 2 वर्ष झाले की ताई. म्हणजे अगोदर कोणत्या देवाची भक्ती वगैरे करत होता का डायरेक्ट स्वामींच्या सेवेमध्ये आहात? म्हणजे श्री शंकरांचं, म्हणजे शंकरांची भक्ती करत होते मी. ते मला खूप आवडत होते. महादेव मला खूप आवडायचे. मग ते सगळं झालं, पण एक दिवशी काय झालं असं, म्हणजे आमच्या मिस्टरांचे नाम आहेत ना, ते आर्मीत असतात. मग त्यांनी एकदा फोन केलेला. ते म्हणाले स्वामी समर्थांचं गुरुचरित्राचं एक पुस्तक आहे तुमच्यामध्ये, तो ग्रंथ आहे घरामध्ये तुमच्या, मी दिलाय, तो वाचत जा म्हणले मला. मग वाचत जा म्हणल्यानंतर मी नाही हे केलं, वाचले दिसले काय नाही मी. मला काही ते असं असलेलं नसं मला अजिबात वाटलंच नाही ना त्यावेळेस. परत मग थोडे दिवस गेले आणि एकदा असं देवपूजा केलेली आणि आवाज येत नाही ताई. आणि मग देवपूजा केलेली ताई मी. आणि त्या देवपूजेमध्ये तर दिवा लावलेला ना, त्या दिव्यामध्ये स्वामी समर्थ असं बसून दोन्ही हात वरती केल्यासारखं त्या प्रतिमा तयार झालेली दिव्यामध्ये. दिव्यामध्ये. बापरे, म्हणजे तुम्ही न सेवा करताच अगोदरच स्वामी तुमच्या घरी आले? अगोदरच. मग फोटो वगैरे होता का तुमच्या घरी स्वामींचा? काहीच नव्हतं ताई माझ्याकडे. बापरे, काहीच नव्हतं माझ्याकडे. म्हणजे स्वामींना तुम्हाला घ्यायचंच होतं सेवेमध्ये. बघा ना ताई, काहीच म्हणजे माझ्याकडे काहीच नव्हतं, फोटो नाही, मूर्ती नाही, काहीच नाही. आणि प्रतिमा तयार झाली, सगळ्यांना दाखवलं, म्हणजे स्वामी समर्थांसारखं दिसत होतं. स्वामी समर्थांची प्रतिमा तयार झालेली, दोन्ही हात वरती करून आशीर्वाद दिल्यासारखं. अरे वा. आणि ते सगळं झालं. मग मला जरा मग ते स्वामी समर्थांची ओढ लागली मला मग. आणि मग मी काय केलं, बाळमामाला आदमापूरला गेले. मग तिथं मूर्ती होती स्वामींची. स्वामींची मूर्ती घेण्यासाठी मी आदमापूरला गेलेली ताई. अरे वा. स्वामींची मूर्ती आणली घरामध्ये.
स्वामीची मूर्ती आणली. मग मध्ये मला काय झालं, ते हे असते ना गुरु गुरु ते असं असते ना गुरु गुरुमाऊली. शनी, मंगळ. हा 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 नाही. ग्रह ग्रह. हा हा ग्रह असतात ना, मग ते मला गुरु लागलेला ते. हा हा हा. म्हणजे माझ्या राशीत गुरु आलेला आणि काय झालं, हम्म. मला इतकं असं मानसिक व्हायला लागलं ना ते. हा. खूप खूप मानसिक व्हायला लागलं मला. मी काय करतो काय मला काहीच समजत नव्हतं. हम्म. आणि एक वर्ष मला त्रास झाला तो. म्हणजे तुमच्या राशीत आल्यामुळे मग तुमचं गुरुबळ कमी पडलं ना. हा आणि मला लईच त्रास व्हायला तो. आणि असं वाटायचं की मी आता जगतच नाही, मी आता मरते, आता मी जगत नाही, असं खूप वाटायचं. ते लई त्रास व्हायचा. श्वास घ्यायलाच नाही पण त्रास व्हायचा. छातीमध्ये असं तुटून पडल्यासारखं असं मला जाणवायचं ते. हा हा हा. बापरे. जाणवायचं. मे महिन्यामध्ये, गेल्या वेळेस मे महिन्यामध्ये हा त्रास सुरू होता. ते आता कमी झालाय कुठेतरी. हा लई स्वामींचं ते सारामृतचे जे ग्रंथ ते मी सगळं 3 अध्याय वाचत होते. हा हा सगळं केलं तरी पण मी स्वामींची सेवा नाही सोडली मी. हा हा. करत होते मी स्वामींची सेवा, पण तरी पण पावला स्वामी माझ्या सोबत होते. हा हा हा. आणि एक वेळेस काय झालं तरी त्रास झाला मला, पण स्वामींनी मला एवढा जाणवून पण दिला नाही ते. हा हा. एक वर्ष मला त्रास झाला तो, पण मी स्वामी समर्थांना म्हणत होते, स्वामी मला नको जाणवून द्यायला त्रास, मला खूप त्रास होतो. मी अशी रडत होते ना ते, लय रडत होते मी. म्हणजे आणि मला तुम्हाला त्रास काय काय होत होता? उलट्या व्हायच्या मला ते नुसता, फक्त उलट्या व्हायच्या. परत मानसिक त्रास व्हायचा. आता मी जगत नाही, आता मरतोय. सकाळी उठलं की सूर्याकडे बघू वाटायचं नाही, उठून बाहेर जाऊ वाटायचं नाही. उलट्या झाल्यामुळे मग अशक्तपणा जास्तच वाढत गेला ना. अशक्तपणा आणि मन खूप उदास. ज्यात आयुष्य काय म्हणजे इथनं पुढं माझं काय असं चांगलं होणारच नाही. अरे अरे अरे. म्हणजे असं मनामध्ये किती झाली. मनामध्येच अंधार निर्माण झाल्यासारखं झालं. मग तुम्ही दवाखान्यामध्ये वगैरे गेला होता का? सगळं केलं रे मी. ECG केली, विको केला. हा हा. मग काय दवाखान्यामध्ये काय सांगत होते डॉक्टर, कशामुळे असा त्रास होतो? काहीच प्रॉब्लेम नाही म्हणाले तुम्हाला. अरे बापरे. काहीच प्रॉब्लेम नाही म्हणाले. पण आम्ही बाहेर विचारल्यानंतर ते गुरुमुळे होते म्हटले. हा हा. पण ते सगळं झालं, पण तरी पण मला ते गुरु संपल्यावर मला त्रास होत होता, पण स्वामींनी ते मला बाहेर काढले. अरे वा. स्वामी बघा ना ताई, स्वामींची लीला खूप आहे. आणि मला काय वाटलं, अक्कलकोटला जायचं होतं ते मला. हा. अक्कलकोटला जायचं होतं, तुम्हाला ते पण सांगते मी. अक्कलकोटला जायचं होतं तर मला आमच्या घरात लावून देऊन मध्ये जायचं नाही म्हटलेले. आणि आमच्या घरात स्वामींना मानत नाही आमचे मिस्टर. हा हा हा. अजिबात मानत नाहीत. तुम्ही नाही येत म्हणतात. आणि अक्कलकोटला का चालले असतो असं मला भांडले. आणि भांडले ते मी लय रडले त्या दिवशी. म्हणजे मिस्टरच पुन्हा जा म्हटले का तुम्हाला? हा, परत मिस्टरांनीच मला जा म्हणले. अरे वा. म्हणजे स्वामींची ती इच्छा होती. नाहीतर ताई अक्कलकोटला स्वामींच्या इच्छेशिवाय कोणीच जाऊ शकत नाही ना. ताई बघा ना, तुम्ही जायचं नाही म्हणून 8 दिवस माझ्यासोबत भांडत होते, पण दुसऱ्या दिवशी जायचं होतं तर मी आज संध्याकाळी मला तू जा म्हणून सांगितले. अरे वा. त्यांनी सांगितले ते झालं सगळं, पण गाडीमध्ये जागा नव्हती मला. अरे बापरे. मग? अगोदर सीटा तयार केलेली त्यांनी. हा हा. अचानकच आज तुम्ही उद्या जाणारच म्हटल्यानंतर आज माझ्यासाठी जागा पण रिकामी झाली. हा हा हा. बघा स्वामींची लीला. तो लय मोठा चमत्कार झाला, तो लय मोठा अनुभव आलाय मला. हा हा. नाही तसंच असतं, अक्कलकोटला कितीही जायचं म्हटलं ना, पण स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाऊ शकत नाही, तिथं पोहोचतच नाही. काहीतरी अडथळा येत राहतात घरून किंवा रस्त्यामध्ये, पण ज्यांना जायचंय ते अचानकच पोहोचतात तिथे. जाते ना ते. आणि काय झालं बघा ना, आम्ही दर्शनाला गेलो आणि सर्वजण आमच्यासोबत जे आलते ते दर्शन करून गेले ते. आणि ते कोणीच आमच्या दिसेना, असे पाठीमागून सगळे ढकलतच होते ना. दर्शन करून ते गेले आणि मला काय, मी आणि माझं लहान बाळ होतं, आम्ही दोघं चुकले तिथं. अरे चा. मग? कोणीच सापडलं ना, कोणीच सापडलं ना आम्हाला. हा मग? मी म्हटलं स्वामी तुम्ही आणलाय, आता तुमची जबाबदारी आहे म्हटलं मला सगळ्यांना म्हणजे पोहोचवायचं तुम्हाला. हा. आणि तेही अक्षरशः तुम्हाला सांगते, मी बाहेर पडत होते तर माझे दोघे आले समोर. मी तुला हुडकत होते, कुठे गेलीस म्हटली तू. ती मला घेऊन गेली ताई. अरे वा. म्हणजे तुम्ही स्वामींना सांगितलं. म्हणजे तसंच असतं, स्वामी घेऊन आलेत म्हटल्यानंतर जबाबदारी त्यांचीच झाली ना.
म्हणजे मी घाबरले होते, माझं छोटं बाळ होतं. हो ना, हो ना. घाबरणं साहजिकच आहे ना हो. एवढी गर्दी म्हणलं इथं कोण कुणाचं काय कळत नाही. हो ना, हो कशी ना. माझ्या माणसानं कशी मी हुडकू वाटलं मला, कशी सापडतील मला माझी माणसं वाटायला. नाही, गर्दी भरपूर असते ना अक्कलकोटमध्ये. पण ते एवढाच मला अनुभव आलाय स्वामींचा. तरी पण मला खूप म्हणजे बारीक सारीक गोष्टी तर आहे तसं. हम्म. नाव घेतलं ना स्वामींचं, हम्म. मला असं म्हणजे मला काहीतरी प्रॉब्लेम आला, मी स्वामींचं नाव घेतलं तर ते सगळे प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झाले ते. अरे वा, तसंच असते. स्वामींची साथ एकदा मिळाली ना की स्वामी नाहीच साथ सोडत लगेच. म्हणजे ते कायम आपल्याला धरूनच चालत असतात. पण कधी कधी काही लोकांच्यावर अडचणी एवढ्या येतात की त्यांना असं वाटतं की स्वामींनी पहिल्यांदा चमत्कार केला आणि त्यानंतर अडचणीतून बाहेरच काढत नाहीत. पण ते असतात. पण कधी कधी आपलं खूप मोठं नुकसान होणार असतं ना, आणि मला तिथं किती थोडंसं झालं नुकसान होतं. आणि मी ज्यावेळेस ते स्वामींसोबत आले ना, मला इतका त्रास व्हायला लागला ना ताई, जो त्रास होत नव्हता ना तो पण त्रास मला व्हायला लागला. हा हा आणि तुम्हाला सांगते ते तुम्हाला सांगायचं लक्षात नाही, बाळूमामाची मूर्ती आणली म्हटली बघा मी. हा 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 ती मूर्ती मी विहिरीत टाकलेली. मला त्रास होतोय, स्वामी माझ्या असून तर काय करायचं, मी मूर्ती विहिरीत टाकलेली ती. बापरे, म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईना म्हणून. होईना म्हणून मी विहिरीत टाकली. पण नंतर ना ताई मी अक्कलकोटला गेलो, मला अगोदर स्वामींनी मला चमत्कार तसे दाखवले तो, मग आणि मूर्ती घेऊन आली. तेव्हापासून मग सगळं व्यवस्थित झालंय आता. बापरे, तुमचा म्हणजे मानलं पाहिजे, तुम्ही एवढं डेअरिंग केलं. होय ताई, मी मूर्ती फेकून दिलेली स्वामींची. मला लई वाईट वाटलं नंतर ना, की स्वामी घरातून गेले. असं मला कसं वेगळं झालं. देवाऱ्याकडे बघितलं तर माझ्या स्वामींची मूर्ती नाहीये. मला लई वाईट वाटलं. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला म्हणजे आरोग्याचाच त्रास होत होता ना? आरोग्याचा त्रास होत होता ताई माझा. पण दवाखान्यात दाखवलं पण काय तर निघायला पाहिजे ना. दवाखान्यात दाखवलं पण काहीच प्रॉब्लेम नाही म्हणायचे डॉक्टर. ECG तर 5-6 वेळा काढलेली. आणि तुम्ही तो मूर्ती विहिरीत टाकल्यानंतर पुन्हा काय जाणवलं का? म्हणजे आता त्यानंतर अडचणी म्हणजे तुमच्या आरोग्यात काय सुधार झाला का जास्तच बिघडत गेलं? नाही, जास्त त्रास होत गेला ताई मला. पण त्रास होत गेला मला तो. पण नंतर मला आणि बरं वाटायला लागलं ना. म्हणजे स्वामींची कमी कमी असं मला वाटायला सारखं. म्हणजे असं मन मला बोलायचं, बघ तू मला विहिरीत टाकलीस, मी तुझ्यासोबत होतो तरी पण तू मला विहिरीत टाकलीस, असं म्हणायचं माझं मन. अरे वा, आपल्या आत्म्यामध्येच ईश्वर वास करतात ना ताई. ते सगळं झालं ते. चालते ते एवढंच सांगायचं होतं. खूप सुंदर अनुभव होता आणि छान सांगितला पण ताई तुम्ही. होय काय? खूप सुंदर सांगितला. मी शेअर करते ताई. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या कर्नाटक या राज्यामध्ये राहणाऱ्या या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता आणि सर्वात प्रथम मनापासून आभार. कारण कर्नाटक या राज्यापर्यंत आपला जो चॅनल पोहोचलेला आहे त्याबद्दल खरोखरच ताई, तुम्ही तिथून अनुभव शेअर केला, मनापासून तुमचे धन्यवाद. खरोखरच ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा अनुभव आलेला असेल, लहान असो किंवा मोठा असो, तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता, तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर एक अनुभव शेअर केल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला त्याची मदत देखील होत असते आणि तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला, तर ही देखील खूप मोठी स्वामी सेवाच आहे. त्याचबरोबर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव देणं ही काही साधी गोष्ट नाही आणि तो अनुभव स्वामींनी तुम्हाला दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की
शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. कारण श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. कारण स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असे. नामस्मरणासाठी कोणत्याही नियम अटींची गरज नाही. तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एका सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.